नमस्कार, मी अजिंक्य आणि आज आपल्यासोबत आहे किया क्लॅविस 2025 जे की फेस लिफ्टेड कॅरेन्सचं मॉडेल आहे. कॅरेन्स ठेवून सुद्धा कियाने क्लॅविसला का लॉन्च केलेला आहे आणि या गाडीमध्ये असं काय बेस्ट तुम्हाला काय सरस मिळतं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. आणि खरंच ही MPV कॉम्पिटिशन पेक्षा सरस आहे का? चला छोटी छोटी डिटेल्स या गाडीची जाणून घेऊया. क्लॅविस म्हणजे गोल्डन की आणि या कीने MPV क्षेत्रात किया नवीन स्टेप अनलॉक करू इच्छित आहे. या कारची किंमत आता तरी माझ्यापर्यंत आलेली नाही कारण या गाडीचे प्राइजेस रिव्हील झालेले नाहीत. कॅरेन्स असून सुद्धा क्लॅविस लॉन्च करण्यामागं एक इम्पॉर्टंट कारण असू शकतं, ते म्हणजे प्रीमियम टॅग. ऑटोमेकर या कारला प्रीमियम फीचर्स सह घेऊन आले आहेत जे कॅरेन्स मध्ये नाहीयेत, जसं की एडास किंवा 360 डिग्री कॅमेरा. तर सगळे फीचर्स मी तुम्हाला आता सांगतो. चला फीचर्स आणि लुकची कशी पट्टी जमलेली आहे आणि ती खरंच जमली आहे का ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा चालू करूया चावीपासून. तुम्हाला ही प्रीमियम की मिळते ज्यामध्ये बूट ओपनर, होल्ड केले की इंजिन स्टार्ट होतं, अनलॉक, लॉक असे 4 बटन्स मिळतात आणि तुम्हाला याच्यामध्ये फिजिकल की देखील उपलब्ध आहे. रिव्ह्यू करण्याचा योग आलेला आहे तो ढोणे किया पुणे यांच्यामुळे. हडपसरचं शोरूम आहे. जर तुम्हाला कियाची कुठली गाडी घ्यायची असेल आणि चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा नक्की भेट द्या. या गाडीची लांबी 4550 mm आहे. जर रुंदी पाहिली तर 1800 mm आहे. जुन्या कॅरेन्समध्ये इतकीच होती आणि उंची सुद्धा सेम आहे 1708 mm. व्हील बेस देखील तुम्हाला तितकाच मिळतो 2780 mm चा आणि या गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे 195 mm चा. आता गाडीची डिझाईन पाहूया. टायगर फेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. डिजिटल टायगर फेस कंपनी त्याला म्हणते आणि जर निरखून पाहिलं ना तर खरंच ही टायगर सारखी दिसते. यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा बदल झालेला आहे. डिझाईन मध्ये तर झालाच, पण इथे तुम्हाला स्टार मॅप LED DRL मिळते. त्याचबरोबर तुम्हाला टर्न इंडिकेटर इथे मिळतो. त्रिकोणी आकाराची इथे हेडलॅम्प्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला या गाडीमध्ये एडास इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. त्याचं रडार जे आहे ते इथे दिलेलं आहे. 360 डिग्री कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे. तुम्हाला पार्किंग सेन्सर्स या गाडीमध्ये 4 दिलेले आहेत. त्याचबरोबर स्किड प्लेट जी आहे ती क्रोम मध्ये दिली जाते. प्रीमियम वाटते, म्हणजे ना बघितल्या एक नंबर वाटते ही. आणि ही पहा इथपर्यंत दिलेली आहे. कियाचा लोगो बघा तुम्हाला इथे मॅट मध्ये दिला जातो. बोनेट एरिया तेवढाच आहे जेवढा पहिला होता. विंडो एरिया पहा, इथे तुम्हाला कॅमेरा जो एडास साठी आहे तो दिलेला आहे. 20+ रोबस्ट फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये एडास मध्ये मिळतात. सेफ्टीसाठी गाडी जबरदस्त आहे. सगळे सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. रेन सेन्सिंग वायपर्स सुद्धा याच्यात दिलेले आहेत आणि UV कट ग्लास सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ते काय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता आपण साईडच्या डिझाईन वरती येऊयात. साईडच्या डिझाईन वरती आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं लक्ष जातं ते म्हणजे व्हील्स वरती. या गाडीमध्ये तुम्हाला बघा नवीन डिझाईनची अलॉय व्हील जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. वंडरचे टायर्स यामध्ये MRF देण्यात आलेले आहेत. याची साईज आहे 215/55 R17. तुम्हाला कॅरेन्स मध्ये 16 इंच मिळत होते टॉपला, आता इथे 17 इंच करण्यात आलेले आहे. त्यामुळे सस्पेन्शन आणि रायडिंग क्वालिटी जी आहे ती उत्तम तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. ORVM पहा, 360 डिग्री कॅमेरा याच्यावरती दिलेला आहे. डोर ओपनर जे आहेत ते ॲज इट इज ठेवण्यात आलेले आहेत. इथे रिक्वेस्ट बटन दिलेलं आहे. क्लॅडिंग जी आहे ती तुम्हाला सिल्वर आणि ब्लॅक मध्ये दिलेली आहे आणि इथे देखील प्लास्टिकचा यूज केलेला आहे. खालनं दगड लागले तर ते खराब होण्याचे चान्सेस नाही. त्याचबरोबर पाणी जरी लागलं खालने तरी सडण्याचे चान्सेस नाही. एक चांगली गोष्ट आहे. अजून एक गोष्ट राहिली, गाडीमध्ये तुम्हाला ऑल व्हील डिस्क ब्रेक जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा जबरदस्त आहे. ब्रेकिंग रिलेटेड जितके पण फीचर्स आहेत ते स्क्रीनवरती पहा. तुम्हाला इथे ABS EBD तर स्टँडर्ड मिळतच. बरेचसे फीचर्स जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. 18+ तुम्हाला याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स जे आहेत ते कंपनीने दिलेले आहेत. कुठले कुठले आहेत स्क्रीनवरती निवांत वाचा. इतके सारे फीचर्स आहेत आणि गाडीचा जो थड आहे तो आता उत्तम झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की ही सुद्धा गाडी 5 स्टार सेफ्टी नक्कीच घेऊन येणार आहे. BNCAP मध्ये रोबस्ट गाडी आता बनवण्यात आलेली आहे. जे डोर्स आहेत, पॅनल्स आहेत, त्याचा थिकनेस थोडासा वाढलेला आहे. साईडच्या डिझाईन वरती आपण बोलत होतो. रूफ रेल तुम्हाला याच्यामध्ये सिल्वर क्रोम मध्ये दिलेली आहे. आता याच्यामध्ये मोठं पॅनोरामिक सनरूफ जे आहे ते ऑफर केलेलं आहे. ते आतमध्ये बोलूया आपण. पाठीमागे बघा, इथे तुम्हाला डिस्क ब्रेक आणि अशा प्रकारची डिझाईन जी आहे ती दिलेली आहे. ग्लास एरिया पहा. आता इथे मी तुम्हाला सांगतो सोलर ग्लासेस देण्यात आलेले आहेत. जे EV6 मध्ये किंवा जी लिमोजिन आहे किया कार्निवल त्यामध्ये तुम्हाला सोलर ग्लासेस दिलेले असतात ते इथे दिलेले आहेत. आता याचं काम काय आहे की हे अतिनील किरण जे असतात सूर्याची ती ब्लॉक करतात, ज्यामुळे स्किनचा कॅन्सर होत नाही आणि आतलं जे वातावरण आहे ते थंड राहतं. त्यामुळे या गाडीमध्ये तुम्हाला AC सुद्धा पॉवरफुल जाणवतो. पाठीमागे आल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसेल की इथे कॅरेन्स नाव कंटिन्यू केलेलं आहे आणि खाली क्लॅविस दिलेलं आहे. म्हणजे कॅरेन्सच हे फेसलिफ्ट आहे. काही ठिकाणी त्याला कॅरेन्स प्रो देखील म्हटलं जातं. कियाचा इथे लोगो बघा. गाडीमध्ये जी टेल लॅम्प आहे ती कनेक्टेड आता तुम्हाला दिलेली आहे, जी की स्टार मॅप कनेक्टेड टेल लॅम्प कंपनी त्याला म्हणते. आता तुम्हाला ही पहा, पॅटर्न तुम्हाला बघायला मिळाला असेल सिरॉस मध्ये, सेम तसा पॅटर्न इथे यूज केलेला आहे. त्याचबरोबर टेल लॅम्प जी आहे ती देखील मस्त वाटते. डिफॉगर तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे.
वायपर वॉशर दिलेला आहे, किया कनेक्टचं बॅजिंग आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प दिलेला आहे, स्पॉइलर देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळतो आणि इथे पहा शार्कफिन अँटेना दिलेला आहे जो की जीपीएसचं देखील काम करतो. आता मंडळी ही गाडी पाठीमागनं देखील जर तुम्ही पाहिली तर एकदम बेस्ट आणि उत्तम प्रेझेन्स तुम्हाला देते आणि कॅरेन्सपेक्षा एक अपग्रेडेड मॉडेल आहे हे लगेच जाणवते. 7 स्पीड DCT मॉडेल आहे, त्याच्यामुळे त्याचं बॅजिंग इथे दिलेलं आहे. खाली तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर्स ऑफर केलेले आहेत जे की बॉडीवरती 2 आहेत आणि इथे खाली जे बंपर आहे त्याच्यावरती 2 आहेत. बाकी रिफ्लेक्टर मिळतो. इथे तुम्हाला रिअर डिफॉगर दिलेला आहे. क्रोम मध्ये स्किड प्लेट जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. इथे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मंडळी आता बूट ओपन करण्यासाठी इथे रिक्वेस्ट बटन दिलेलं आहे ज्यामध्ये 216 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो. आता हे 50-50 स्प्लिट सीट्स आहेत. हे सीट जर तुम्ही झोपवले तर तिथे तुम्हाला 645 लिटरच्या दरम्यान जो बूट स्पेस आहे तो करता येतो. आणि याच्या खाली तुम्हाला जॅक फर्स्ट एड किट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि स्टेपनी गाडीमध्ये कुठे दिलेली आहे तर ती दिलेली आहे या गाडीच्या खाली उपलब्ध आहे, कट केलेली नाही. एक चांगली गोष्ट आहे. बूट स्पेस तुम्हाला उत्तम या गाडीमध्ये मिळतो. आता गाडीच्या आतमध्ये जाऊन बघूयात की कशा प्रकारे तुम्हाला डिझाईन जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. डॅशबोर्ड आणि कॉकपिट आणि सीट कसं मिळतं चला. तर डोअर ट्रिम मध्ये काय काय ऑफर करण्यात आलेलं आहे तर ॲज इट इज तुम्हाला सेम बटन्स पाहायला मिळणार आहेत कॅरेन सारखेच. इथे काही बदल करण्यात आलेला नाही. इथे तुम्हाला चारही विंडोजला 1 टच डाऊन किंवा 1 टच अप बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. हँडरेस्टसाठी इथे सॉफ्ट टच मटेरियल प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. हे देखील सॉफ्ट टच आहे, बीच कलर मध्ये आहे. हार्ड प्लास्टिक इथे देण्यात आलेला आहे. हे जर पाहिलं ओपनर तो सिल्वर मध्ये आहे आणि हा डार्क सिल्वर कलर इथे यूज करण्यात आलेला आहे. प्रीमियम वाटतं आणि याच्यामध्ये एम्बियंट लाईट देखील जी दिलेली आहे ती एकदम छान वाटते. हे सुद्धा सॉफ्ट टच आहे. हे ब्लॅक. इथे 3 बॉटल्स बसतील एवढी स्पेस देण्यात आलेली आहे. अम्ब्रेला होल्डर देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. आणि इथे पहा बोसचा स्पीकर इथे ग्रिल जी आहे ती दिलेली आहे. बोसचे स्पीकर तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. किती ते आपण पुढे बोलूच. थोडीशी ब्ल्यूइश टाईप ही ब्ल्यूइश आणि ब्लॅक कलर मध्ये कॉम्बिनेशन मध्ये ही ट्रिम तुम्हाला मिळते. आणि इथे ट्विटर काय म्हणतात ते एक इथे दिलेला आहे. ट्रबल जो आहे तो तुम्हाला उत्तम ऐकायला मिळतो. आता इथे छोटासा स्पेस पहा. असे स्पेसेस खूप आहेत या गाडीमध्ये आणि ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ठेवणं खूप आरामदायी होतं. आता ही झाली ट्रिम, पण सगळ्यात महत्वाचं असतं ट्रॅव्हलिंग करताना सीट्स. तर ते सीट्स कसे दिलेले आहेत. सीट्स जे आहेत तर ते कॅरेन्सपेक्षा क्लॅविसमध्ये तुम्हाला उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात. त्यात पण नो डाऊट की चांगलेच मिळत होते. फॅमिलीसाठी कार आहे तर कंपनी तेवढा विचार करतेच, पण याच्यामध्ये तुम्हाला अंडर थाय सपोर्ट चांगला मिळतो. बकेट चांगलं वाटतंय आणि याच्यामध्ये तुम्हाला बसायला चांगला बॅक सपोर्ट जो आहे तो इन्हॅन्स करण्यात आलेला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे 4 वे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. बाकी तुम्ही ह्याची हाईट जी आहे ती मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. ही चांगली गोष्ट आहे. ते बटन्सवरती मला आवडत नाही. आणि जर फक्त अजून एक गोष्ट म्हणजे पुढे घेण्यासाठी तुम्हाला हे सीट समजा पुढे घ्यायचे ते बटनाने दिलेत. याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टेबल हेडरेस्ट जे आहेत ते 2 प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन फ्रंटसाठी आता देण्यात आलेला आहे जो की कॅरेन्समध्ये उपलब्ध नव्हता. ड्रायव्हरच्या राईट साईडला तुम्हाला इथे इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन दिलेलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन, हेडलॅम्प लेवलर आणि इथे एसी वेंट पहा. फॅब्रिक सॉफ्ट टच दिलेला आहे. ब्ल्यू कलर मध्ये अपर ट्रिम मिळते. अपर डॅशबोर्ड जे आहे ते ब्ल्यू मध्ये मिळतं. सिल्वर मध्ये एक्सेंट्स देण्यात आलेले आहेत. आणि ही पहा एम्बियंट लाईट. बोनेट ओपनर इथे दिलेला आहे आणि इथे तुम्हाला फ्युएल लीड ओपनर जो आहे तो खाली इथे पाहायला मिळतो. सिरॉस सारखं स्टेअरिंग तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. लेफ्ट साईडचे म्युझिक कंट्रोल जे होते ते बदलून आता राईट साईडला करण्यात आलेले आहेत. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला इथे स्मार्ट क्रूज कंट्रोल मिळतं. स्मार्ट म्हणजे गाडी स्वतः सेन्स करते, पुढची गाडी थांबली तर स्वतः ते ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट करून गाडी थांबवते. कियाचा लोगो राईट साईडला इथे घेण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स गाडीमध्ये स्टँडर्ड मिळतात. एअरबॅगचं इथे बॅजिंग दिलेलं आहे. आणि हे ब्ल्यू कलर मध्ये थोडंसं नेव्ही ब्ल्यू मध्ये हे स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे. बाकी स्टिचिंग आणि सॉफ्ट टच मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. पेडल शिफ्टर मिळतात. DCT हे व्हेरियंट असल्यामुळे. स्टॉक जे आहेत ते पहा. राईट साईडला हेडलॅम्पचा स्टॉक दिलेला आहे. लेफ्ट साईडला वायपरचा स्टॉक जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. हे स्टेअरिंग व्हील जे आहे ते टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही प्रकारे ऍडजस्ट होतं. हे पहा अशा प्रकारे तुमच्या उंचीनुसार तुम्ही ते मस्त मध्ये ऍडजस्ट. क्लॅविसचं डॅशबोर्ड जे आहे ते प्रीमियम करण्यात आलेलं आहे. पहिली कॅरेन्स होती ती जी आहे ती जरा सटल लुक होतं पण जास्त प्रीमियम वाटत नव्हतं, पण आता जबरदस्त प्रीमियम तुम्हाला याच्यामध्ये डॅशबोर्ड जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. वरती जे अपर डॅशबोर्ड आहे ते नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये मिळतं. इथे सॉफ्ट टच फॅब्रिक देण्यात आलेलं आहे. इथे सिल्वरची लाईन पहा. या ठिकाणी तुम्हाला हार्ड प्लास्टिक मिळतं एकदम प्रीमियम. हे सुद्धा प्लास्टिक जे आहे ते यूज करण्यात आलेलं आहे. एसी वेंट्स जे आहेत ते देखील तुम्हाला प्रीमियम जाणवतात त्याला ऍडजस्ट करताना. त्यानंतर एम्बियंट लाईट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. डार्क सिल्वर मध्ये हे जे एलिमेंट आहे ते यूज करण्यात आलेलं आहे. आणि खाली तुम्हाला बीच कलर जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला 10.25 इंचचा
इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला इकडे पहा स्पीडोमीटर दिलेला आहे, सगळे वॉर्निंग लाईट्स, एडासचे कंट्रोल्स सेंटरला मिळतात. त्याचबरोबर इथे जे बटन दिलेलं आहे त्याच्याने तुम्ही तिथे ट्रिप सेटिंग्स, बाकी नेव्हिगेशन, TPMS याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, ते सगळ्या गोष्टी पाहू शकता. बाकी डिस्टन्स टू एम्प्टी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेतच. हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते फुल्ली डिजिटल झाल्यामुळे एक प्रीमियम टच आता गाडीला मिळालेला आहे. हा फ्लोटिंग डिस्प्ले आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला डॅशबोर्डमध्ये फिक्स देण्यात येत होता. दिसायला हा सुंदर आहे, याचा टच रिस्पॉन्स देखील उत्तम आहे. याच्यामध्ये बरेच फंक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही एम्बियंट लाईट देखील गाडीची जी आहे ती चेंज करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये मॅप मिळतो, किया कनेक्ट दिलेला आहे, 80+ फीचर्स आहेत, ज्यामुळे मोबाईलच्या द्वारे तुम्ही गाडीचं काय म्हणतो CCTV पाहू शकता. म्हणजे जे सगळे कॅमेरे आहेत त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता गाडी सेफ आहे की नाही. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ह्या डिस्प्ले सोबत तुम्हाला 8 बोसचे स्पीकर्स जे आहेत ते दिलेले आहेत, ज्याच्यामुळे क्वालिटी एक्सलेंट आहे. इथे तुम्हाला हजार्ड लाईटचं बटन दिलेलं आहे. हा अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे, त्याची क्लिअरिटी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पहा. लेफ्ट साईडला इथे सेटिंग्स करू शकता तुम्ही, कशा प्रकारे तुम्हाला साईडची जी बाजू आहे ती बघायची, कुठल्या प्रकारे तुम्हाला योग्य दिसतंय हे तुम्ही इथं पाहू शकता. आणि तुम्ही 2D मध्ये देखील हे पाहू शकता आणि इथे सिलेक्ट करू शकता की पाठीमागनं पाहायचंय, फ्रंटने पाहायचंय, बॅकने पाहायचंय, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. बाकी याची क्वालिटी जी आहे ती डिसेंट आहे. इथे तुम्हाला स्मार्ट टच पॅनल जो आहे तो दिलेला आहे आणि इथे स्मार्ट स्विच मिळतं, म्हणजे तुम्ही AC कंट्रोल देखील इथे टच केले की AC कंट्रोल्स येतील आणि इथे टच केले की इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ही एक चांगली सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. मंडळी, नुसते तुम्ही इथे टच केल्यानंतर ना इथले टच बटन्स बदलतात हेच नाही, तर इथे हे बटन जे आहे त्याचं देखील काम चेंज होतं. AC कडे केलं की इकडे हॉट आणि कूल तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि तुम्ही इन्फोटेनमेंट स्क्रीनवरती स्विच केलं की इथे व्हॉल्यूम आणि पॉवरचं बटन तुम्ही याला यूज करू शकता. डिफॉगरचे, ऑटो क्लायमेट कंट्रोल, हे सगळ्या गोष्टी इथे देण्यात आलेल्या आहेत. इकडे फॅनचं कंट्रोल तुम्हाला मिळते फिजिकलमध्ये, ही चांगली गोष्ट, फिजिकलमध्ये या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. ब्लॅकमध्ये हा पॅनल दिलेला आहे. हा EV6 किंवा जे अपर मॉडेल्स आहेत, प्रीमियम मॉडेल्स आहेत, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. ते आता तुम्हाला क्लाविसमध्ये आता खास करून दिलेलं आहे. हे 2 बटन्स पाहताय, हे आहेत व्हेंटिलेशनसाठी. व्हेंटिलेशन ऑन ऑफ करू शकता. 3 सेटिंग्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. इथे तुम्हाला डाऊन हिल ब्रेक कंट्रोलचं बटन दिलेलं आहे. ड्राईव्ह मोड्स इथे दिलेले आहेत. पलीकडच्या साईडला पार्किंग सेन्सर्स ऑन करण्याचं आणि पार्किंग बटन ऑन करण्याचे बटन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सेंटरला इथे 12 वोल्ट 180 वॉटचा चार्जिंग सॉकेट जो आहे तो दिलेला आहे. इकडे तुम्हाला USB Type-A चार्जिंग सॉकेट दिलेला आहे, तोच तुम्ही यूज करू शकता. याला Apple CarPlay आणि Android Auto जोडण्यासाठी वायरने आणि वायरलेसने देखील सपोर्ट करतो. इकडे तुम्हाला Type-C चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. वायरलेस चार्जिंग पॅड तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे, जिथे मी आता माझा मोबाईल ठेवलेला आहे. 7 स्पीड DCT गिअरबॉक्स आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचा गिअर नॉब तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. इथे पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि मॅन्युअल मध्ये टाकण्यासाठी प्लस मायनस. इथे याच्या साईडनी बॉर्डर पहा सिल्वर मध्ये आणि इथे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल ग्लॉसी देण्यात आलेलं आहे. याच्या पाठीमागे 2 कप होल्डर्स दिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे कूल कप होल्डर्स आहेत. याच्यामध्ये वेंट्स दिलेले आहेत ACचे आणि ते कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता, त्यासाठी नॉब दिलेला आहे. पार्किंग ब्रेक तुम्हाला आता इलेक्ट्रिक मध्ये मिळणार आहे, त्यामुळे हा एक मोठा अपग्रेड याच्यामध्ये आहे. आणि ऑटो होल्डचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. की ठेवण्यासाठी इथे स्पेस देण्यात आलेली आहे. इथे देखील स्पेस आहे याच्या पाठीमागे आणि इथे हँडरेस्ट दिलेला आहे, ते देखील एकदम चांगल्या कुशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे दिसतंय. याच्या आतमध्ये तुम्हाला कप्पा मिळतो. याच्यामध्ये मी दुसऱ्या गाडीची चावी ठेवलेली आहे आणि असा काढून तुम्ही हा मोठा कप्पा यूज करू शकता. इथे दिलेला IRVM अँटी ग्लेअर फंक्शन सह येतो. ECM कंपनी त्याला म्हणते. इथे गॉगल होल्डर जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. हे जे 2 सनवायझर्स आहेत ते इकडे तिकीट होल्डर मिळतं, पण इकडे व्हॅनिटी मिरर जो आहे तो तुमच्या गर्लफ्रेंडसाठी, बायकोसाठी दिलेला आहे, आईसाठी, बहिणीसाठी. त्याचबरोबर इथे कंट्रोल्स दिलेले आहेत लाईटचे. रूफ लॅम्प बघा आणि इथे तुम्हाला पॅनोरामिक सनरूफचा कंट्रोल दिलेला आहे. तुम्हाला कॅरेन्स मध्ये सिंगल पेन सनरूफ मिळत होता, इथे ड्युअल पेन मिळतो, त्यामुळे पॅनोरामिक सनरूफ आहे. निसर्गाचा आनंद तुम्ही आता घेऊ शकता मोठा सनरूफ असल्यामुळे. क्लॅविसच्या सेकंड रो मध्ये मी बसलेलो आहे आणि सेकंड रो मध्ये हे पहा, इथे तुम्हाला स्मार्ट एअर प्युरिफायर जो आहे तो दिलेला आहे. त्याचा डिस्प्ले तुम्हाला इथे दिला जातो. इथे तुम्हाला छोटंसं मॅगझिन पॉकेट दिलं जातं, मोबाईल वगैरे ठेवू शकता. ही गाडीची डोर ट्रिम पहा. याच्यावरती मिळणारे फीचर्स जे आहेत ते हँडरेस्ट जो आहे तो सॉफ्ट टच मध्ये मिळतो. बाकी सेम ट्रिम तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉटल होल्डर्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला अम्ब्रेला होल्डर मिळत नाही. बोसचा स्पीकर इथे आणि तुम्हाला जे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत ते इथे बघायला मिळतं. या गाडीमध्ये कर्टन दिलेला आहे प्रायव्हसीसाठी, एक चांगली गोष्ट याच्यामध्ये ती दिलेली आहे. बाकी छोटेसे स्पेसेस आणि याच्यामध्ये एम्बियंट लाईट देखील दिलेली आहे. हे सीट जे आहे
ही सीट कम्फर्टेबल आहे. 7 आणि 6 सीट्सच्या ऑप्शनसह ही गाडी येते. हे 6 सीटर व्हेरियंट आहे. यामध्ये कॅप्टन सीट्स तुम्हाला मिळतात. हँडरेस्ट लेफ्टला दिलेला आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अंडर थाय सपोर्ट तुम्हाला या गाडीमध्ये उत्तम मिळतो. पुढे स्पेस देखील आहे. हे जे सीट आहे ते मी खूप पाठीमागे घेतलं होतं, तरी देखील चांगला स्पेस याच्यामध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला डोक्याला हेडरूम जे आहे ती देखील खूप स्पेशियस मिळते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जे बकेट सीट्स आहेत, कॅप्टन सीट्स असल्यामुळे चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला लॉंग ड्राईव्ह वेस जाणवणार आहे. एकदम आरामशीर तुम्ही याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकता. बाकी इथे व्हेंटिलेशनचा ऑप्शन उपलब्ध नाही, फक्त फ्रंट 2 सीटसाठीच उपलब्ध आहे. जर लेफ्ट साईडला इकडे तुम्ही पाहिलं तर या सीटमध्ये इथे पहा तुम्हाला टेबल दिलेला आहे. तुम्ही इथे तुमचा टॅब अडकवू शकता, जेवण करायचं असेल ते करू शकता, किंवा इथे कप होल्डर जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. एक याच्यावरती 3.5 किलो पर्यंत तुम्ही लोड टाकू शकता, तेवढं सहन करेल. बाकी इकडे देखील स्पेस पहा ठीकठाक मिळते. तुम्हाला ऍडजस्टेबल हेडरेस्ट जे आहेत ते ऑफर केलेले आहेत. इथे तुम्हाला छोटासा हंप आहे, इथे स्पेस आहे. इथनं पाठीमागे जाण्यासाठी एक चांगली सुविधा दिलेली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला इथे स्पेस कमी पडते तर या सीटला इथे एक नॉब दिलेला आहे. तो नॉब ओपन केला की तुम्ही अशा प्रकारे सीट पुढे पाठीमागे करू शकता. ते पूर्णपणे सीट पाठीमागे ढकललेलं आहे. मी माझे पाय जे आहेत ते पूर्ण खाली घातलेत, त्याच्यामुळे देखील एकदम मोकळं ढाकळं मी इथे बसू शकतो. इथे पहा हे आहेत एसी कंट्रोल. 4 सेटिंग्स मध्ये एसीचा कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टाईप सी 2 पोर्ट्स दिलेले आहेत आणि मोबाईल ठेवण्यासाठी इथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर हे थोडंसं नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये जे आहे ते देण्यात आलेलं आहे. एसी वेंट्स कुठे आहेत? पहिल्यांदा रूफला होते सेंटरला, पण आता मोठं पॅनोरामिक सनरूफ आल्यामुळे ते कुठे गेले? ते आलेले आहेत साईडवरती. इथे तुम्हाला एसी वेंट्स जे आहेत ते दिलेले आहेत, जे की तुम्ही अशा प्रकारे बंद करू शकता थंडी वाजायला लागली तर. आणि इथे तुम्हाला हँडल दिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये दिलेला आहे रिडिंग लॅम्प किंवा रूफ लॅम्प ज्याला आपण म्हणतो तो. इथे 1 टच टंबल सीट दिलेला आहे, त्याच्यामुळे ते पुढे स्लाइड होतं आणि मी याच्यामध्ये आतमध्ये येऊ शकतो आरामशीर. इथे देखील तुम्हाला ऍडजस्टेबल हेडरेस्ट 2 दिलेले आहेत. मंडळी, थर्ड रो हे नेहमी लहान मुलांसाठी किंवा टीनेज जे असतात छोटे हडकुळे त्यांच्यासाठी असतं. म्हणजे ऍडजस्ट करावं लागलं तरी आरामशीर तुम्ही याच्यामध्ये ट्रॅव्हल करणार आहात, कारण सीट कम्फर्टेबल आहेत. आता हे सीट जे आहे हे याची रिक्लाइन जे आहे ते ऍडजस्ट होतंय, म्हणजे इतकं पाठीमागे जाते. आणि हे जर थोडंसं उभं करतो, जास्तच पाठीमागे गेलं, ठीक आहे. हे असा रिक्लाइन अँगल जर ठेवला आपण तरी देखील इतका स्पेस गुडघ्याला मिळतो. रूफला देखील इतका स्पेस मिळतो. इथे एसी वेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता इंजिनचा पर्याय काय आहे, कुठले कुठले इंजिन्स दिलेले आहेत कंपनीने ते जाणून घेऊया. चला मंडळी, या गाडीमध्ये 3 इंजिन पर्याय उपलब्ध आहे. पहिला आहे 1.5 लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे 113 bhp आणि 144 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असेल. त्यानंतर दुसरं आहे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, जे 158 bhp आणि 253 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं. हे याच्यासोबत तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअल IMT आणि 7 स्पीड DCTचा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. आणि तिसरं आहे डिझेल व्हेरियंट 1.5 लिटर डिझेल इंजिन जे आहे ते 114 bhp आणि 250 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं, ज्यासोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असणार आहे. कॅरेन्स जे आहे ते डिस्कंटिन्यू झालेले नाही, पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच व्हेरियंट तुम्हाला मिळणार आहे, ते म्हणजे प्रीमियम ऑप्शनल किंवा प्रीमियम. तर ते व्हेरियंट तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फीचर्स ऑफर केले जात होते ते मिळणार आहे. माझ्या मते कंपनीने क्लॅविस लॉन्च केलेली आहे, का तर प्रीमियम कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि प्रीमियम फीचर्स लोकांना देण्यासाठी, जे की कॅरेन्समध्ये त्याचा अभाव होता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कॅरेन्स कंटिन्यू का ठेवलेली आहे, तर तिथे टॅक्सीसाठी जी गाडी लागते ती कदाचित कंपनी, माझं मत आहे की ही टॅक्सीसाठी देणार नाही, पण तुम्हाला कॅरेन्स नॉर्मल जी आहे ती टॅक्सीसाठी उपलब्ध असणार आहे. आणि हा, टॅक्सीसोबत ती प्रायव्हेट यूजसाठी सुद्धा उपलब्ध असेल. तर माझं मत आहे की त्यासाठी ही क्लॅविस लॉन्च केलेली आहे प्रीमियम कस्टमर्ससाठी. आणि मंडळी, मी जसं की तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की ही गाडी दर्जा राखते का नाही, का नुसतीच हवा आहे, तर नुसतीच हवा नाहीये, गाडीने दर्जा राखलेला आहे. कॅरेन्सच्या पुढे जे अपग्रेड केलेलं आहे क्लॅविसचं ते एकदम बेस्ट आहे. आणि खरंच कॉम्पिटिशनमध्ये जे इतर गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा ही गाडी तिचा दर्जा राखते आणि तसं तुम्हाला चालवताना फील देखील देणार आहे. ही गाडी तुम्ही समोरासमोर बघाल त्यावेळेस या गाडीमध्ये झालेले फीचर्स आणि दिसणारी प्रीमियमनेस तुम्हाला लगेच लक्षात येईल. बाकी असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.